नमस्कार किराणा रसिको, पुन्हा एकदा आपल्या सर्वचं मनपूर्वक स्वागत करतो आहोत. सुरू होतोय हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना. प्रथम श्रेणी पुरुष गटाचा एक बाजूला आहे ओळी क्रीडा मंडळ घाटकोपर, तर दुसऱ्या बाजूला आहे चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर. या दोन बलाढ्य संघांमध्ये विजयी संघ हा अंतिम फेरीच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाईल. नुकताच जो आपण आता सामना पाहिला त्या सामन्यामध्ये विजय मिळवला द्वितीय श्रेणी पुरुष गटाचा सन्मित्र संघाने, आणि हा पहिला गुण 2 गुण मिळालेत आपल्या संघासाठी. आणि हा दोन पहिल्याच चढाईत इथे गुण मिळतोय आहे चेंबूर क्रीडा केंद्राच्या या चढाईपटूला. आणि इथे खातं उघडतं आहे ते ओवळी क्रीडा मंडळाचं सुद्धा. पहिला गुण चढाईचा ह्या गुणासोबत एक एक गुण दोन्ही संघांचा झालेला आहे. टच पॉइंट चढाईपट्टू मयूरने हा गुण मिळवलाय. नक्कीच थोडा संशयास्पद होता, परंतु सामनाधिकाऱ्यांचा निर्णय हा अंतिम राहतो आणि या गुणासोबत गुणफलक होतोय 2 गुण. ओवळी संघाचे 2 गुण. दोन्ही टच पॉइंट मिळालेले आहेत चढाईमधून. दोन्ही संघांनी अजूनपर्यंत कोणतीही पकड या सामन्यात झालेली नाही. वेगवान चढाई. थर्ड रेड, अंपायरचा कॉल, बझरचा कॉल. थर्ड रेड या सामन्याची पहिली चेंबूर क्रीडा केंद्रासाठी. आणि ही ताकदीचा हा महाबली. 2 गुण थर्ड रेड साठी, आणि या 2 गुणांसोबत गुणफलक होतोय 3. खोलवरची बारीक शरीर यष्टीचा परंतु चप्पळ असलेला हा खेळाडू. अतिशय चप्पळ अशी ही चढाई, आणि या चढाईसोबत 1 गुण मिळतोय. 3 विरुद्ध 3 पुन्हा एकदा समान आघाडी. नक्कीच उपांत्य फेरीचा पहिला सामना जो प्रथम श्रेणी पुरुष गटाचा झाला तो सुद्धा असाच अतिशय रंगतदार झाला होता. उपांत्य फेरीचा द्वितीय श्रेणीचा सामना होईल. साई सेवा संघ विरुद्ध नवरत्न मंडळ द्वितीय श्रेणी, आणि द्वितीय श्रेणी नंतर प्रथम श्रेणीचा अंतिम सामना होईल. याची कृपा नोंद घ्यायची. पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यातून चढाई करत पहिल्याच चढाईमध्ये आपला गुण मिळवला होता या चढाईपटू मयूरने. बोनस मिळवण्याचा प्रयत्न. खोलवरची चढाई. पाय उचलला की नाही, पाय पोहोचला जरूर आहे बोनस रेषेपर्यंत, परंतु दुसरा पाय उचलणं हा आवश्यक ठरतं. सामनाधिकारी सांगते निर्णय नक्कीच नाही. आपल्या ताकदीच्या जोरावरती अजूनपर्यंत या सामन्यामध्ये सर्वाधिक गुण ज्या खेळाडूने मिळवले, चढाईपट्टूने मिळवले, तो हा चढाईपट्टू पुन्हा एकदा वेगवान, ताकदवान असा हा चेंबूर क्रीडा केंद्राचा खेळाडू.
डाव्या बाजूची चढाई करत पुन्हा एकदा परतीच्या मार्गाने आपल्या संघात चंबूत दाखल होतोय. बोनस मिळवण्याचा हा प्रयत्न होता उजव्या कोपऱ्याच्या बाजूला, परंतु समान आघाडीचा गुणफलक आणि नक्कीच बोनस नाही इथे दिलेला आहे. या सामन्यासाठी थर्ड रेड स्पेशलिस्ट म्हणता येईल. आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात हा गुण मिळवतोय थर्ड रेड. यावेळेस मयूर पुन्हा एकदा बोनस मिळवू शकतो मयूरला. 6 खेळाडू आहेत, बोनस ऑन आहे, बोनस मिळण्याची संधी आहे. प्रयत्न होता मयूरला जायबंदी करण्याचा, जेर बंद करण्याचा, परंतु हा अयशस्वी प्रयत्न. आणि गुण मिळतोय मयूरला. ओळी या संघाला गुणफलक होतोय 4-4. पुन्हा एकदा समान आघाडीचा हा गुणफलक. 83-84 हा प्रथम श्रेणी पुरुष गटाचा हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना. यापूर्वीच अंबिका संघानं बाजी मारत अंतिम फेरीमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे या भव्य दिव्य अशा या स्पर्धेमध्ये, कबड्डीच्या महासंग्रामात. अतिशय शांतता क्रीडा रसिकांमध्ये सुद्धा, कारण की सामना जो आहे अतिशय अटीतटीचा सुरू आहे. समान आघाडीवरती समान ताकदीचे हे दोन्ही संघ क्रीडांगणात आहेत. कोणतीही तसदी घेताना कोणतेही संघ दिसत नाहीयेत. अगदी सावधतेचा हा खेळ. दोन्ही चढाई पटून केला जातोय. थर्ड रेड पर्यंत दोन्ही संघ जात आहेत आणि थर्ड रेडला आपल्या संघासाठी गुण मिळवत आहेत. अतिशय विचारपूर्वक हा खेळ जर आपण जवळून पाहिला तर पुन्हा एकदा खोलवर चढाई करत बोनस मिळवण्याचा हा प्रयत्न होता. शिवसेनेचे माजी नगरसेवक सन्माननीय ईश्वरजी तायडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. शिवसेना शाखा क्रमांक 159च्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच पुन्हा एकदा ही थर्ड रेड आणि या थर्ड रेड साठी ताकदीवरती घेऊन आलेले खेळाडू. यावेळेस मात्र त्याला चेअर बंद करण्यात यश मिळालं. मिळवला होता एक उत्तम पॉइंट, परंतु खेळाडू बाद झाल्यामुळे बोथ आउट, म्हणजे दोन्ही संघाचे एक एक खेळाडू बाद झालेले आहेत. थर्ड रेड यावेळेस, आणि यावेळेस सुद्धा ही पकड मिळण्याची संधी असणार आहे. सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयावरती इथे आशंका घेतली जाते. सामनाधिकारी खेळाडू हा वेगवान होता आणि त्याच वेगात हा खेळाडू लॉबीच्या रेषेमध्ये पोहोचला आणि तिथे तो बाद होतोय की काय, टच पॉइंट झाला आणि मग खेळाडूने त्याला हात लावल्यामुळे ते खेळाडू बाद होण्याची ही शक्यता नाकारता येत नाहीये. सामनाधिकारींचा निर्णय जो ठरेल तो अतिशय महत्वपूर्ण असेल. सरपंच सामनाधिकारी काय निर्णय देत आहेत. रायडर आउट झालेला आहे, परंतु अतिशय चपलाक असा हा खेळ. थर्ड रेड होती आणि खेळाडू जो आहे तो सरळ लॉबी पर्यंत जाऊन पोहोचला
आणि 3 खेळाडू बाद केले, स्वतः बाद होत. आणि एक अजून सुपर अशी अँकल कॅच. आणि या ताकदवान खेळाडूला तेवढीच दमदार अशी पकड. गुणफलक होतोय, बदलतोय 6-9. सुपर कॅचची आम्ही संधी असणार आहे, परंतु 2 पॉइंट्स आणि हे 2 टच पॉइंट नक्कीच ऑल आउटच्या दिशेनं चेंबूर क्रीडा केंद्राचा संघ इथे पुढे जातोय. 11 गुण झालेत. असलपा दिनेश तेरवणकर या खेळाडूंनी सगळ्यांनी नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगली कामगिरी करत आहेत. 164च्या वतीने दिनेश तेरवणकर आणि श्री साईनाथ क्रीडा मंडळाचा देखील मनपूर्वक आभार. या एका पकडीसोबत इथे एक ऑल आउट होतोय आणि ऑल आउटच्या नंतर गुणफलक 14 होतोय ओळी संघाचा आणि 7 गुणांवरती अजूनही आहे तो चेंबूर क्रीडा केंद्राचा संघ. एक ऑल आउट नक्कीच सामन्याचा रिझल्ट बदलतो आणि नक्कीच हा निकाल विजयाच्या दिशेनं आपल्याला घेऊन जाऊ शकतो. भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मुंबई उपनगरातील सर्व श्रेष्ठ संघांचा इथे सहभाग आहे. आणि या सहभागामध्ये सुरू असलेली ही उपांत्य फेरी प्रथम श्रेणी पुरुष गटाचा सामना सुरू आहे. टाइमआउट घेतला आहे ओळी संघाने. ओळी संघाने इथे टाइमआउट घेतलेला आहे आणि नक्कीच यामध्ये व्यूहरचनांमध्ये काही बदल. एक ऑल आउट झालेला आहे. आपण पाहू शकतो क्रीडा रसिक होय ह्या स्क्रीनवरती की ताकदवान खेळाडूला यापूर्वी 2 वेळेस ओळी संघ उपनगरातील एक अतिशय बलाढ्य असा संघ. पकड आणि चढाई या दोन्ही क्षेत्रात ज्या संघाचं नाव अतिशय मानसन्मानानं घेतलं जाऊ शकतं असा हा संघ. पुन्हा एकदा टाइम ऑफ नंतर सामन्याला सुरुवात होते. ओळीचा हा चढाईपटू जर्सी नंबर 1 सावधानतेचा खेळ. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही. पुन्हा एकदा बोनस पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच हा बोनस मिळू शकत नाही. बोनस रेषेला क्रॉस करणं जे आहे ते सर्वात प्रथम आवश्यक ठरतं, परंतु इथे बोनसला फक्त टच केलेला आहे. चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगरातील एक जुना जाणता हा संघ विजयाच्या अतिशय प्रतीक्षेमध्ये. थर्ड रेडचा कॉल बजर होतोय, सामनाधिकाऱ्यांचा कॉल येतोय आणि खेळाडू 3 नंबरची जर्सी घालून हा चढाईसाठी नक्कीच गुण मिळवणं अत्यावश्यक. या चढाईमध्ये अतिशय आवश्यक चढाईमध्ये गुण मिळवणं. 10 सेकंदांची पहिली चढाई संपलेली आहे. या ठिकाणी आपले लाडके शाखा प्रमुख सन्माननीय बाळकृष्ण गटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिद्धिविनायक मित्रमंडळाचे पुन्हा एकदा थर्ड रेड साठी हा बलाढ्य खेळाडू आला. यावेळेस मात्र यश मिळते त्याला गुण मिळवण्यासाठी. मित्रमंडळाचे अध्यक्ष रतन सिंग, जानू सकपाळ आणि MR सोनी हे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी शिवसेना शाखा क्रमांक 159च्या वतीनं आणि बाळकृष्ण गटे यांच्या वतीनं त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करीत आहे.
त्याचप्रमाणे रोहित क्लासेस यांच्या वतीनेही गटे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. रोहित क्लासेसचे मित्रमंडळी त्यांच्याही शिवसेना शाखा क्रमांक 159च्या वतीनं आणि गटे परिवाराच्या वतीनं हार्दिक आभार. तेरा कौन सी टीम है मेरी ना चल मैंने भी चल तो ह्या एका चुकीची भुगतान नक्कीच करायला लागेल. ओळी संघाला 1 गुण मिळतोय तो चेंबूर क्रीडा केंद्राला. थोडस मानसिक संतुलन हलकं झालं आणि मग हात घातला. चार विरुद्ध 1. यावेळेस मात्र ही अपेक्षा राहील खेळाडूची की गुण घेऊन आपल्या संघाला येईल की ऑल आउट जर झालं असेल यावेळेस मात्र ओवळीचा खेळाडू थर्ड रेड साठी क्रीडांगणात दाखल होतोय. थर्ड रेड आहे आणि ही थर्ड रेड महत्वपूर्ण ठरेल. ह्या चढाईत जर पकड पडते तर संघात 3 खेळाडू राहतील आणि ही नामी संधी राहील ऑल आउट करण्यासाठीची. चेंबूर क्रीडा केंद्र या संघाकडे. बघूया रसिको काय घडतंय. खेळ ह्या वेळेमधून सांगतो शेवटचा 10 सेकंदांचा राहिलेला खेळ. 10 सेकंदांची ही चढाई. 5 4 3 आणि ही थर्ड रेड पॉइंट न मिळालेलं. मध्यांतर होतोय. मध्यांतरापर्यंतचा गुणफलक झालेला आहे 11 विरुद्ध 14. 11 गुणांवरती आहे चेंबूर क्रीडा केंद्र आणि 14 गुण झालेले आहेत ओवळी या संघाचे. भेटूया विश्रांतीनंतर. मध्यांतरानंतरचा खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय. क्रीडा रसिक हो गुण झालेले आहेत 14 चेंबूर क्रीडा केंद्र. माफ करा 11 गुण झाले चेंबूर क्रीडा केंद्राचे. तर ओवळी संघाचे आहेत 14 गुण. 3 गुणांच्याकडे मध्यांतरापर्यंतची. आणि हा मध्यांतरानंतरचा खेळ नक्कीच रंगतदार होईल कारण ही आहे उपांत्य फेरी आणि विजयी संघ थेट अंतिम फेरीत दखल घेणार आहे. दाखल होईल अंबिका सेवा संघ जो यापूर्वीच अंतिम फेरीमध्ये दावेदार ठरलेला आहे. रोहित क्लासेसचे सर रोहित सर यांचा या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे. यानंतरचा सामना महिला गटाचा अंतिम फेरीचा सामना असेल. स्वराज्य स्पोर्ट क्लब कांजूरमार्ग विरुद्ध तेजस्विनी स्पोर्ट क्लब विलेपार्ले. यानंतरचा सामना महिला गटाचा अंतिम फेरीचा सामना आहे. अशोक ठाकूर यांच्या वतीनं रोहित सरांचा सन्मान या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी युवा सेनेचे विभागाध्यक्ष
बालाजी सोमनाथ सांगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिवसेना शाखा क्रमांक 159च्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीनं त्यांचे हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. च्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत. बऱ्याचशा इथे पाहुण्यांचं स्वागत होत आहे. इथे सुपर कॅच झाले आणि या सुपर कॅच मध्ये 2 गुण मिळालेत ओळीसाठी. थर्ड रेड साठी जर्सी क्रमांक 4 आणि हा गुण मिळवलेला आहे. अतिशय आत्मविश्वासाची चढाई. सतरा विरुद्ध 12. अतिशय अतिशय चोरून घेतलेला हा गुण. अतिशय सुंदर असं ही पकड तृणगडाच्या बाहेर फेकण्यात यशस्वी. पुन्हा एकदा चेंबूर क्रीडा केंद्र सामन्यावरती पकड आपली मजबूत करण्याच्या प्रयत्नात. ऑल आउट 1 मिळाला की सामन्याचा गुण फरक समान होईल. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा ताकद आणि शक्तीचा हा खेळ आणि हा खेळाडू बाद होतोय. पुन्हा एकदा सुपर कॅचचे 2 गुण मिळत आहेत आणि या सुपर कॅच मुळे गुण होत आहेत 19. 19 गुण होत आहेत. 19 गुण झालेले आहेत ओळी या संघाचे. चेंबूर क्रीडा केंद्राला अजूनही प्रतीक्षित आहे की 1 ऑल आउट आपल्याला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा भरारी घेऊ शकेल. परंतु मागच्या 2 सुपर कॅच मध्ये या संघाला कुठेतरी पाठी राहावं लागलेलं आहे. चढाईपट्टू ओळी संघासाठी. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे. कोणतीही घाई सध्या तरी करण्याची आवश्यकता नाही, कारण 3 खेळाडू आहेत. त्यामुळे 3 खेळाडूंमध्ये यापूर्वीच 2 सुपर कॅच घेतलेले आहेत. 4 गुण मिळवलेले सुपर कॅच मध्ये आणि पुढे सुद्धा संधी राहू शकते. परंतु ऑल आउट घेतला तर या सामन्याचा निकाल मात्र बदलू शकतो. जर्सी क्रमांक 3 चेंबूर क्रीडा केंद्राचा हा खेळाडू अजूनही ऑल आउट करून सामन्यात बरोबरीच्या दिशेने येण्याच्या या प्रयत्नात. खोलवरची चढाई होती आणि यावेळेस मात्र आपण पाहू शकतोय एक अतिशय सुपर डुपर म्हणत जाईल अशी ही ताकदीचा खेळ. आणि अजून एक सुपर कॅच 21. 21 गुण झालेले आहेत आणि सलग तिसरी ही सुपर कॅच केली जाते ओवळी संघाकडून आणि गुण झालेत 21. ही थर्ड रेड चढाईपटू 1 नंबरची जर्सी घालून आणि हा अतिशय चपळतेने सीमारेषे लगत पोहोचण्याचा प्रयत्न. परंतु हा खेळाडू इथे मात्र बाद होतोय. आणि यासोबत पुन्हा एकदा इथे संधी येते ओळी संघाकडे. 15 विरुद्ध 21 पुन्हा एकदा संधी राहील ओळी संघाकडे. 3 वेळा यापूर्वी सुपर कॅच त्यांनी केलेली आहे.
टच पॉइंट घेतलाय. टच पॉइंट सोबत गुणफलक झालाय 16. तीन सुपर कॅच लगोलग केलेले आहेत ओवळी संघाने आणि ज्याचे 6 गुण नक्कीच महत्वपूर्ण ठरले संघासाठी. अतिशय अतिशय टाईट मॅच, अतिशय कडक झालेला हा गुणफलक. उत्तम खेळ. बराच वेळ चेंबूर क्रीडा केंद्र आपला ओळी संघाला ऑल आउट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ओळी संघाचे खेळाडू एकामागोमाग एक असे हे सुपर कॅच करत आपला गुणफलक मात्र हलता ठेवलाय, आपला गुणफलक मात्र वाढता ठेवलेला आहे. कबड्डीचा सुरू असलेल्या महासंग्रामात उपांत्य फेरीचा सामना चेंबूर क्रीडा केंद्र विरुद्ध ओळी ह्या दोन संघांमध्ये सुरू आहे. सेकंड हाफचा खेळ. 16 गुण चेंबूर क्रीडा केंद्र आणि अगदी ऑल आउटच्या दरवाजावरती असलेला हा ओळीचा संघ, परंतु पुन्हा एक गुण मिळतोय. अजून एक खेळाडू दाखल होतोय. चढाईपट्टू 11 नंबरची जर्सी घालून बऱ्याच प्रयत्न करतो आहे आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा चढाईच्या माध्यमातून, आणि अजून जरी ही एक होते आहे तर याच चढाईपटूला ही सलग एका पाठोपाठ एक सुपर कॅच. 23 गुण होत आहेत. 23 गुण होत आहेत या सुपर कॅच सोबत. 4 सुपर कॅच. गुणफलक हलवत आहेत, गुणफलक वाढवून देत आहेत आणि नक्कीच या सुपर कॅच वरतीच ओवळीचा संघ हा समाधानकारी नक्कीच राहील. जर्सी क्रमांक 2 चप्पल खेळाडू, बारीक शरीर यष्टी परंतु चढाईमध्ये असलेला वेग क्रीडा रसिकांचं लक्ष हेरून घेतोय. गुण मात्र मिळत नाही या संघाला. मयूरची ही अतिशय सावधान खेळी. 30 सेकंदांचा वेळ पुरेपूर उपयोगात आणायचा आहे. गुणफलक 24. 8 गुणांची लीड आहे, भारी भरकम लीड आहे. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे. एक ऑल आउट सामन्याचा निकाल बदलू शकतो, परंतु ऑल आउट घेण्यास मात्र हे तयार नाहीत. 30 सेकंदांपैकी अगदी शेवटचे 2 सेकंद बाकी असताना परत आपल्या संघाच्या चंबूत परततोय आणि यावेळेस मात्र मयूरने जाणं हे थोडस हानिकारक ठरू शकतं. जर पकड पडली तर अडचण होऊ शकते आपल्या संघाला. थर्ड रेड आहे, गुण मिळवणं आवश्यक आहे. 5 गुण आहेत, 5 खेळाडू आहेत, त्यामुळे बोनस मिळणार नाही मयूरला यावेळेस. पुन्हा एकदा बोथ आउट. यावेळेस थर्ड रेड जर्सी क्रमांक 2. पॉइंट मिळतोय. अठरा 25. अजूनही 7 गुणांची आघाडी. या खेळात क्रीडा रसिको एक मजेशीर बाब आपण पाहतोय की ओवळीचा संघ एकदा ऑल आउट करून स्वतः मात्र ऑल आउटच्या अगदी तोंडावरती आहे, परंतु ऑल आउट न होऊ देता हा खेळ करतोय आणि ही ठरते सुपर रेड. 3 पॉइंट्स प्लस 2 ऑल आउटचे. 3 + 2 असे हे 5 गुण मिळत आहेत आणि या 5 गुणांनी सामना हा स्कोअर कार्ड जो आहे ऑल आउट झालेले आहेत आणि ज्या क्षणांची चेंबूर क्रीडा केंद्र वाट पाहत होतं ते क्षण येऊन ठेपतायत. 3 + 2 असे हे 5 गुण मिळवून 23 होत आहेत. 25 विरुद्ध 23 चा गुणफलक आणि नक्कीच एक रंगतदार हा सामना.
या सामन्यानंतर महिला गटाचा अंतिम फेरीचा सामना होणार आहे. क्रीडा रसिको, नक्कीच आपण या सामन्याचा थेट अहवाल आपण इथे पाहणार आहोत. शेवटची 5 मिनिटं सामनाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आहेत आणि ही जाहीर केल्यानंतर नक्कीच 2 गुणांची मात्र आघाडी जी आहे ती अजूनही होळी संघ आपल्याकडे राखून आहे. दोन्ही संघांनी एक ऑलआउट झालेले आहेत आणि ही एक अतिशय 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 चपळतेने घेतलेली ही पकड, अतिशय चपळ पकड. 1 गुण राहिलेला मात्र आता आघाडीचा 1 गुण राहिलेला आहे होळी संघाकडे. हा 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 आणि ही एक चुकी महागात पडू शकते. गुणफलक होतोय समान आघाडीचा 25-25. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ, अंतिम फेरीचे दरवाजे मोकळे करणारा हा सामना. बक्षीस पात्र फेरीमध्ये सर्व संघ दाखल झालेले आहेत, परंतु हा सामना अंतिम फेरीला आपल्याला नक्कीच घेऊन जाऊ शकतो. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न होता. खोलवरची चढाई केली होती. जर्सी क्रमांक 2 ज्या खेळाडूनं एकाच चढाई 3 गुण मिळवत ऑल आउट केलं होतं. शेवटची 3 मिनिटं जाहीर होत आहेत सामनाधिकाऱ्यांकडून आणि ही 3 मिनिटं जी आहेत अतिशय निर्णायक ठरणार आहेत. प्रत्येक चढाई, प्रत्येक गुण हा अंतिम फेरीसाठी चे दरवाजे एकतर उघडू शकतो किंवा बंद करू शकतो. संयमाचा खेळ, ताकदीचा खेळ. आता मात्र वेळेच्या ठोक्यावरती हा गणिताचा सुद्धा खेळ सुरू झालाय. खेळाचा आहे कबड्डीचा महासंग्राम. कबड्डी स्पर्धा 2022 आमदार चषक. आदरणीय आमदार दिलीप बाबा लांडे यांच्या विधानसभा क्षेत्रातील ही भव्य दिव्य असणारी स्पर्धा, क्रीडा रसिकांसाठी अतिशय सुंदर असलेली ही मेजवानी 4 दिवसांचा हा महोत्सव अनुभवतोय आणि सुरू आहे उपांत्य फेरीचा प्रथम श्रेणीचा हा सामना चेंबूर क्रीडा केंद्र विरुद्ध ओळी या 2 उपनगरातील बलाढ्य संघांमध्ये. टाइम ऑफ घेतला जातो. शेवटची 3 मिनिटं आहेत, त्यामुळे नक्कीच काही व्यूहरचना बदलल्या जातील. सामना समान आघाडीवरती आहे 25-25. मध्यांतराला 3 गुणांची आघाडी होती ओळी संघाकडे आणि अतिशय अथक प्रयत्न करून चेंबूर क्रीडा केंद्राने ऑल आउट करत समान आघाडीवरती पोहोचलेले आहेत. खूपच जबरदस्त असा हा सुरू असलेला सामना क्रीडा रसिकांना भेटतोय पाहायला. या खेळाडूंचा जबरदस्त असा खेळ. थर्ड रेड मयूर पुन्हा एकदा थर्ड रेड स्पेशलिस्ट. डाव्या कोपऱ्यातील चढाई. शेवटची 2 मिनिटं सामना संपण्यासाठी. बोनस मिळवलेला आहे, नक्कीच अतिशय आत्मविश्वासाचा बोनस. गुण होत आहेत 26 ओवळी या संघाचे आणि ही पकड 27 गुण रब्बी पकड. सत्तावीस गुण. दोन्ही बाजूला अतिशय विचारांचं मंथन सुरू आहे. खेळाडू अतिशय चुरशीचा खेळ खेळत आहेत आणि नक्कीच एक जबरदस्त असा हा सामना. चेंबूर क्रीडा केंद्र 25 गुण आणि ओवळी 27. शेवटची काही मिनिटं हा सामना संपण्यासाठी बाकी आहेत. यापूर्वी सामनाधिकाऱ्यांनी 2 मिनिटं जाहीर केलेली आहेत. निदान रेषेसाठी उभे केलेले आहेत खेळाडू आणि मयूर सारख्या या अतिशय बहादर अशा चढाईपटूसाठी थोडंसं कठीण ठरू शकतं आणि नक्कीच मयूरने हा त्याचा भारदार खेळ करत एक अजून गुण मिळवलेला आहे. शेवटचं हे मिनिट
आणि यावेळेस मात्र अँकल कॅच मिळवण्याच्या थोड्याशा घाई गडबडीमध्ये इथे चेंबूरचा संघ थोडासा कमी पडतो. शेवटचे मिनिट बाकी आहे आणि गुण झालेले आहेत 4 गुणांची भारी भरकम आघाडी घेऊन. अतिशय सामना अटीतटीचा झाला आणि अतिशय निर्णायक क्षणी ओडिसच्या सर्व खेळाडूंनी जो खेळ केला आणि त्या खेळामुळे आता मात्र शेवटच्या मिनिटात 4 गुणांची आघाडी अंतिम फेरीचा साठी होणारे हा दरवाजा नक्कीच त्याच्यासाठी मोकळा होऊ शकतो. आणि हे 1 2 3 4 गुण अतिशय निर्णायक क्षण आहे या सामन्यातला हा निर्णायक क्षण ठरू शकतोय. 4 गुण आणि ही चढाई सामन्याचा निकाल बदलू शकते. डमी प्लेयर डमी रेडर म्हणून पाठवला होता परंतु नक्कीच आणि शेवटचे काही सेकंद सामना संपायला बाकी आहेत आणि हे 4 खेळाडू एकोणतीस 30 आणि ह्या एका चढाईने 4 गुण मिळवलेत आणि ही चढाई शेवटच्या 10 सेकंदांचा हा जो मध्यरलेला खेळ